ऐसी अक्षरे ऑडिओ अंक, कथा बाजार, लेखन व्यंकटेश माडगुळकर, सादरीकरण इंद्रायणी चव्हाण, शिल्पा वझे नातू, अवंती लोहकरे, राजेश निरंतर, महेश लिमये. नित्याप्रमाणे रविवारी नदीकाठी जुना बाजार भरला होता. जुने कपडे, जुनं फर्निचर, जुनी भांडी, जुनी अवजारं, सायकली आणि त्याचे सुटे पार्ट, खिळे मुळे, बादल्या, पिंपे, ताडपत्र्या, बाटल्या, डबडी, कुलपे, किल्ल्या, छत्र्या, जोडे, गंजलेल्या लोखंडी वस्तूंचे ढीग, फाटक्या सडक्या कपड्यांचे ढीग. सगळा बाजार म्हणजे जणू प्रचंड मोठा उकिरडा होता. उकिरडे असतात अशाच गलिच्छ जागी तो अस्ताव्यस्त पसरला होता. आणि या उकिरड्यात काही बरं सापडतं का म्हणून गोरगरिबांनी गर्दी केली होती. सारखा आवाज होत होता, माणसांच्या बोलण्याचा, विक्रेत्यांच्या आरोळ्यांचा, नाना परीचा घणघणाट आणि गोंगाट. सुकी मासळी, सांडपाणी, मैला, घाम याचा आणि कशा कशाचा कुजट कुबट वास. गर्दी आणि हालचाल, गोंगाट आणि ओरडा. ऊन सणसणत होतं आणि जुना बाजार भराला आला होता. बाजाराच्या एका अंगाला रेल्वे लाईनच्या कडेला घाण असलेल्या ओल्या जागी कोंबड्यांचा बाजार होता. बाया माणसं ओळीनं बसली होती आणि त्यांच्या पुढ्यात कोंबड्या होत्या. गावठी कोंबड्या, विलायती कोंबड्या, कोंबड्यांची पिलं, कोंबडे, तलंगा, बदकं, नाना रंगाच्या, नाना जातींच्या कोंबड्या. इथेही दंगा चालला होता, पण मालाचा उठाव होत नव्हता. दालग्यातून दुरड्यातून पाय बांधलेल्या कोंबड्या घाबऱ्या झाल्या होत्या. घशातल्या घशात कुरकुरत होत्या, डोळ्यांची उघडझाप करत होत्या, पंख फडफडवत होत्या आणि माना काढून चोची वासून इकडे तिकडे बघत होत्या. आज बाजार बंद होता. कोंबड्यांना गिऱ्हाईक नव्हतं, भावही नव्हता. एकाएकी गलका झाला आणि उंच आवाजात एक बाई गागली, अगं बया 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 बया, माझ्या देवा, आता काय करू ग बया. वरचे वर कपाळावर मारून घेऊन हातवारे करत ही बाई ओरडायला लागली आणि बघता बघता तिच्या भोवती घोळका जमला. बाजारच्या बायांनी तिच्या भोवती कडं केलं. माणसं जमा झाली तसा बाईला जास्त जोर आला. ती चक्क रडू भेकू लागली. वरचे वर नाकाला पदर लावून दाटल्या घशानं कुणाकुणाचा धावा करत राहिली. बघ्यांच्या डोळ्यांना काही दिसलं नाही. पौडाची, चांद्या नांद्याची, नाहीतर शिवापुराची कोणीतरी बाजाराला आलेली बाई रडतीये एवढंच त्यांना दिसलं. मग धीर करून एका बाईनं चौकशी केली. अगं ये मावशे, काय झालं ते तरी बोल. मावशी कसली, चांगली सासूरवाशीण तरणी पोर होती. तिनं रडून गरगटा केला. मान हलवून हलवून ती नुसते हुंदके देत होती. ती कशाला तरी मुकली होती. तिच्या पायाशी तिचं बाजाराचं गठुडं होतं. त्यात नवी घेतलेली केरसुणी दिसत होती. नुकताच तिनं बाजार केला असावा. तिच्या समोर 6-7 कोंबड्या होत्या, पाय बांधून टाकलेल्या. बाजूला एवढा लोकांचा घोळका बघून त्यांनी मानावर केल्या. त्यांच्या हनुवटीजवळच्या लोळ्या हलू लागल्या. एवढं होतंय तोवर कोंबड्यांची मालकीण इराकतीसाठी आडोसा शोधत गेली होती. ती दाण दाण धावत आली. आपल्या कोंबड्यांभोवती एवढी गिरायकांची झुंबड का झालीये हे तिला कळना. उसाच्या फडात शिरावं तशी ती लोकांना हाताला बाजूला सारून घोळक्यात शिरली. आपल्या सगळ्या कोंबड्या शाबूत आहेत का हे तिने एकवार बघितलं आणि डोक्यावरचा पदर नीट सारून ठसक्यात चौकशी केली. का जमलाय? काय बघण्याजोगं हाय इथं? हा, कुणी नागवण असते की काय? तशी ती बाई सगळं रडं आवरून नाक मुरडून करारी आवाजात बोलली, अगे बया, तुझ्या कोंबडीनं माझ्या कानातल्या कुडीची फिरकी गेली की. फिरकी? हा हा, सोन्याची पिवळी धमक फिरकी गेली. अग बया. मग मात्र आजूबाजूला जमलेल्या घोळक्यातून नाना आश्चर्योद्गार निघाले. हा, तरीची बाई रडत होती. तिच्या तोंडातनं सबत फुटत नव्हता. बया बया, पर कोंबडीनं फिरकी कशी गिळली? अशी शंका जिनं बोलून दाखवली. तिच्याकडे तोंड वळवून ही चिडून म्हणली, तर काय खोट सांगते का मी? बघ की बघ माझा मोका कान, आणि ही बघ ती कुडी. खरंच बाईच्या घामेजलेल्या मुठीत मोत्याची कुडी होती, पण तिची फिरकी मात्र नव्हती. आता कोंबडीची मालकीण चवताळली. हात नाचवत तिनं ओरडून कुडीवालीला विचारलं, अगं पण तू कोंबड्यांमोर फिरकी टाकलीसच का? तिच्या एवढाच आवाज चढवून सासूरवाशीण म्हणाली, मी नाही टाकली,
पडली माझ्या हातनं. मग ती सगळ्या बघ्या बायांना, पोरांना, बाप्यांना पटवून द्यायच्या आवाजात सांगायला लागली. ये बघा, आज सासूनं सांगितलं होतं मला पुण्याच्या बाजारला जाऊन एक उरफाट्या पंखाची कोंबडी आण म्हणून. तिचं नवस फेडायचं होता म्हणून मी पार खानापूरच्या पलाडच्या वस्तीतून आले. किरकोळ बाजार केला आणि कोंबड्या बघत बघत अशी हिंडत होते. तर इथं या कोंबड्या दिसल्या, काळ्या कबऱ्या, म्हणून थांबले इथं. तर ही बाय कोंबड्यांची मालकीण लगा त्या तिकडं जाताना दिसली. म्हणलं येईल माघारी, माल सोडून कुठं जातीये म्हणून हातातले गठलं खाली ठेवलं आणि वाकून कोंबड्या बघायला लागले. सोज हात कानाशी गेला तर फिरकी डाव्या कानातली सैल झालेली. ती नीट करते तर पडली पड्डीशी अशी मोहर मातीत आणि लगेच कोंबडीनं मान टाकून तोच मारली आणि गेली की माझ्या देखत. सगळे लोक चकित होऊन ऐकत होते. हा सगळा प्रकार कधी न पाहिलेला ऐकलेलाच होता. सगळ्या साती कोंबड्या साळसुदासारख्या बसल्या होत्या. त्यातली एक सुद्धा भामट्यासारखी दिसत नव्हती. कोणत्या कोंबडीनं गिळली फिरकी यातल्या? सारख्या उलट्या पालत्या होत आहेत उंडक्या, दिसायला सगळ्या सारख्या. एकीनं मान बाहेर काढली की 4-5 जणींनी बाहेर काढली आणि तोच मारल्या मातीत. आता ह्यातली नेमकी कोणती म्हणून कसं सांगू? मग पुन्हा तिला भडभडून आलं. म्हणाली, मला सासू घरात नाही घ्यायचो आता, माझ्या नान्याचं चांदणं होईल. ऐकणाऱ्यांना पाझर फुटला. लोक चुकचुकले, हळहळले. पण कोंबड्या विकणारी बाई ढम्म होती. ती म्हणाली, एवढी सासूच्या भ्याची तर कानाशी चाळा करत हिता आलीसच कशाला? मन कोंबडीनं फिरकी खाल्ली. फिरकी म्हणजे काय? शेंगेचा दाना होय. उगीच आपलं जमिनीवरचं बोलणं आबाळाला टेकवायचं. फिरकी खाईलच कशी कोंबडी? हा सवाल त्या सासूरवासणी सकट सगळ्या आम जनतेला विचारल्यावर तिनं 2 पायांवर खाली बैठक मारली. सासूरवासणीनं ह्यावर डोळे गरागरा फिरवले आणि आजूबाजूला उभ्या असणाऱ्या बाजार करू बायकांना उद्देशून ती म्हणाली, बघा क्यो, ही बाला कुदांड म्हणते. असं कोणी खोट सांगल का या जागी येऊन? हिची आणि माझी न ओळख न पाळक. हिच्या कोंबड्यांवर फुकटची आदावत मी कशाला का घेऊ? आणि खरा चिमटा बसल्याशिवाय कोणी असं रडल भेकल का? तिचं बोलणं इतकं कळकळीचं, आतड्यापासूनचं होतं की एक कोंबड्या विकणारी ती नाकात मोरणी घातलेली काळी सावळी बया सोडली तर कुणाला तिचं बोलणं खोटं वाटत नव्हतं. बुटकी, अंगाचा पसारा बहुत असलेली एक बाई आवेशानं पुढे आली आणि कोंबडीवाल्या बाईला म्हणाली, अगं ए बया, तुला काय माया हाय का नाय? चांगली लेकरा बाळाची आई दिसतीस आणि हिला सासूरवासणीला खोटं का पाडतीस? नीट चौकशी कर, जरा विचार कर. जो तो सासूरवासणीची बाजू घेऊन बोलू लागला. खोटं कोण कशाला सांगल? ही काय रचून सांगायची कहाणी आहे वय? आता त्या कोंबड्या विकणारणीचा आवाज पट्टीत गेला. चौकशी काय करू र माझ्या दादा? माझी कोंबडी फाडून तिची आतडी तपासू? बघा की तुम्हीच. बुक्क्या घाला कोंबडीला आणि तोंडावाट पडतंय का बघा. पाडा पडलं तर, नाहीतर वकारीचं औषध पाजू तिला. काय उरपाटी बाई येस ग तू? कशी बोलतीयस? पाठीत बुक्क्या मारून कोंबडीच्या पोटातलं बाहेर येईल वय कधी? बराच वेळ गलका, गर्दी आणि उंच आवाज चालू राहिलेले बघून अगदी जवळ 60 पावलांवर असलेल्या पोलीस चौकीतले हवालदार उठून आले. आल्यासरशी आधी ए सरा 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 म्हणून त्यांनी गर्दी हटवली. लोकांची थोडी पांगापांग झाली. हवालदारांनी दरडावून विचारलं, काय ग आखतीयस मागा धरणं? परस्पर लोकांनीच माहिती पुरवली आणि हवालदार सुद्धा चकित झाले. तंटा सोडवण्याचं विसरून म्हणाले, बाहिले कमाल आहे या कोंबडींची. सोन्याचा चारा लागू लागला ह्याना आता. बघा ना. पण का हो हवालदार साहेब, ते पोटात राहणार का सोनं हिच्या खात्याचा हातल्या चुनावणार? हवालदार गप्पच होते. दुसरंच कुणीतरी उत्तर दिलं, काय बी खाऊ द्या कोंबडीच्या जातीनं. पोटात पाणी होतंय त्याचं. खडं वाळू खाती जात आणि पचवती. भांडण बराच वेळ चाललं. लांबलेली कुस्ती बघताना कंटाळतात तसे बघे कंटाळले. जांभया ऐकू येऊ लागल्या. कुणी चुना तंबाखू मळू लागले. जुने बघे लोक कंटाळून जात होते आणि नवे येत होते. मग सासूरवासणीनं हवालदाराचे बुटासकट पाय धरले
आणि काकुळतीला येऊन ती म्हणाली, ओ साहेब, माझी फिरकी तेवढी मला मिळवून द्या की माघारी. मला घरात घ्यायची नाही हो माझी सासू, लय रागीट आहे ती. हवालदारांनी आधी चौकशीला सुरुवात केली. हा बाई, किती किमतीची आहे तुझी फिरकी? परस्पर कोणी उत्तर दिलं. अहो तरी धरा की एक 40 रुपये. हवालदारांनी पुन्हा सासूरवाशिणीला विचारलं, तू कोंबडी घ्यावी म्हणून आली होतीस ना बाजाराला? हा, मग ज्या कोंबडीनं फिरकी गिळली ती उचल बघू. त्या किमतीचे पैसे देऊन टाक आणि जा घरी. हे बघ, कोंबडी खाऊ घाल तुझ्या सासऱ्याला आणि तिच्या पोटातली फिरकी घे. उगाच झगझग काय वाढवते ग? हा, बाप केवढी आणि घोळ किती. एवढ्यात रस्त्यावर कुणाच्या ट्रक पुढे सायकलवाला आडवा आला. जोरात ब्रेक लागले. सायकलवाला पडला. सायकलचं चाक दुमटं झालं तेव्हा हवालदार आणि बरेच लोक तिकडे धावले. इतका वेळ मोहम्मदभाईच्या रिगल रेस्टॉरंटसाठी कोंबड्या खरेदी करायला आलेला मुजावर हा सगळा तंटा ऐकत होता. तो पुढे झाला आणि कोंबडीवालीला त्यानं विचारलं, हे मामी, काय म्हणतीस ग एका कोंबडीचं? खाली वाकून तो एक एक कोंबडी चाचपून बघत होता. घ्या की, 8 रुपये बसतील बघा एकटीचे. 8? 40ला सगळ्या देशील का? सासूरवाशीण मध्येच घाईला येऊन म्हणाली, आणि माझी फिरकी ओ काका. कोंबड्यावाली तिच्या अंगावर ओरडली, तू गप गा, धंदाच्या टायमाला किटकिट नको करू. शेठ, कसं म्हणता, 40ला सगळ्या घेता वय? मुजावर म्हणाला, हा घेतो की. त्यानं विचार केला, बघू. हॉटेलच्या भटारखान्यात कोंबड्या सोलण्याचं नीट करण्याचं काम त्याचंच होतं. फिरकी त्यालाच मिळणार होती. म्हणजे फुकट फाकट 40-50 रुपयांचा फायदा. एवी तेवी कोंबड्या घ्यायच्याच आहेत, या सगळ्या घेतल्या म्हणून कुठे बिघडलं? कोंबडीच्या पोटात गेलेली फिरकी जाती कुठं? कोणच्या ना कोणच्या कोंबडीच्या पोटात ती सापडणारच. बाजार भरून बराच टाइम झाला होता. आज म्हणावं तसं गिराईकही नव्हतं. श्रावण महिना होता. या महिन्यात लोक मटण मुर्गा खात नाहीत. त्यामुळे बाजार मंद होता. कोंबड्या खपत नव्हत्या. एवढं होतंय तोवर शेजारच्या इराणी हॉटेलमधला टिचक्या डोळ्याचा आणि दाढीच्या खुटरांनी सगळं तोंड भरलेला इराणी खुसून पुढे आला. यो बाई, 50ला घेतले सगळ्या. असं म्हणून त्यानं एक एक कोंबडी उचलून आपल्या बोऱ्याच्या भल्या मोठ्या पिशवीत टाकली सुद्धा. 5 नोटा बाईला देऊन तो चालायलाही लागला. सासूरवाशीण पुन्हा रडू भेकू लागली. कोंबडीवाल्या बाईचा पदर धरून म्हणाली, ए, माझी फिरकी टाका आधी अन मग जा. वागवा. बाईनं हिसडा मारून पदर सोडवून घेतला. फडकं खाकला मारलं आणि बाजार सोडला. लोक दुसरीकडे वळले. सासूरवाशीण शिव्या गाळी देत तिच्या मागे धावली. संध्याकाळ झाली होती. मुळशीकडे जाणारी एसटी बस गच्च भरून सुटली. ती कोंबडीवाली आणि ती फिरकीवाली दोघीही आता एका बाकड्यावर शेजारी शेजारी बसल्या होत्या. गाडी सुटून स्थिरस्थावर झाल्यावर कोंबडीवालीनं कमरेची पिशवी काढली आणि 10 रुपयांची नोट सासूरवाशिणीला दिली. तिनं ती खुशीनं घेतली. सासूरवाशिणीच्या कानात आता कुड्या होत्या आणि फिरक्याही होत्या. दोघी एकाच गावच्या असल्यासारख्या हसत बोलत होत्या. फिरकी हसून म्हणाली, आता तो बाबा एकेका कोंबडीची आतडी सोलून बघत बसेल खुळ्यावाडी तिकडं. तर ग, तू होतीस म्हणून माझ्या कोंबड्या खपल्यास, नाहीतर येत होते तशीच माघारी. एसटीचं भाडं बी अंगावर पडलं असतं. तर काय. मग दोघींनीही तंबाखू चोळली आणि तोंड मिटली. एसटी भन्नाट सुटली.